आहे. मग ते वास्तूच्या दृष्टीने पण मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये सगळ्या एनर्जीज असतात आणि ते आपण वर्षानुवर्षे बघत आलो आहेत. त्यात काही देवधर्म आणि त्यात काही अध्यात्म असण्याचा विषयच नाही. ही ती आपण काय म्हणतो जमीन आहे, त्या प्रत्येक जमिनीमध्ये एनर्जी आहे त्याची आणि म्हणूनच त्यातनं झाडं झुडपं ही सगळी जिवंत गोष्टी जन्माला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे. मग ती एनर्जी चांगली वाईट असूच शकते, जसं आपलं मन आहे. चांगलं वाईट राग लोभ नाण्याच्या दोन बाजू हे सगळंच आपल्याला जसं होतं तसं माझ्या घरालाही होतं. मग त्या घराचे माझ्यावर परिणाम निश्चित होतच असणार. त्या घरामध्ये आपण म्हणतो ना, एखाद्या घरात गेल्यानंतर तिच्या घरी खूप छान वाटलं यार, पॉझिटिव्ह वाटलं, किंवा मला आत्ता ह्या स्टुडिओमध्ये खूप छान वाटतंय, किंवा मला इथे नाही चांगलं वाटलं. हे जे नुसतंच वाटणं असतं हे ना निश्चित काहीतरी सायन्स आहेत. कारण तिथे कुठेतरी लहरी फिरत असतात, त्या चांगल्या वाईट, पण त्या बॅलन्स करता येतात आणि ह्या बॅलन्स करण्यासाठी हे सगळे शास्त्र आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या घरात